हिंदूवरती असा अत्याचार पडता असला मला बोलून ठेवलं तुम्हाला मला पाहिजे। तुम्ही असताना संपूर्ण फॅमिलीला मारलंय हे 10 दिवस झाले तुम्ही आरोपी अटक करताय आणि खोटं उत्तर देता मला। मी जे बोलतो ते बोलायचं। रक्षा हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पोलिसांना मान्य आहे का येऊन जा शताब्दीमध्ये? लाज वाटत नाही दिशाभूल करताना? मंत्री महोदयांना मागच्या वेळीमध्ये फसवलं तुम्ही, तुम्हाला तलब केलं होतं तिकडे पण तुम्ही काय बोललं नाही। मी काल जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी साहेबांशी बोललो, त्यांनी सांगितलंय खोटं बोलताय तुम्ही। हिंदूंनी जगायचं की नाही जगायचं? नाही तर मी इकडे बसतो जोपर्यंत सीएम साहेब नाही मी उठणार नाही। काय करू बोला? हिंदूवरती असा अत्याचार बर्दाश्त नाही मला बोलून ठेवलं तुम्हाला। मी येऊ का आता रक्षा हॉस्पिटलमध्ये? काय लाचारी आहे तुमची? तुम्ही पॅनलसाठी तुम्ही शिफारस केल्या का? काय बोलता हो संजय जी? एक रात में केस बनाते लोग हमारे ऊपर, नहीं तुम्हाला खोटं बोलता? एका रात्रीत क्रॉस केस करतात पाहिजे तेव्हा। अरे परिवार को मारा, 70 बरस की माँ को मारा, 22 बरस की लड़की को मारा, 15 बरस की बेटी को मारा, पॉस्को उसको सब लगाना चाहिए, कुछ नहीं कर रहा है। सर्वात जास्त क्रॉस केस आहे मालवणीमध्ये आणि हे पण लक्ष देत आहेत क्रॉस केस मध्ये। मला आज पाहिजे नाही तर मी बसू का आंदोलन? सांगा। मी मंत्री महोदय आले सारे झूठ बोलता आपको। रक्षा हॉस्पिटल एक प्राइवेट नर्सिंग होम में आरोपी इतने दिन से एडमिट है, हाथ नहीं लगा रहे उसको। 15 बरस की लड़की को मारा, 70 बरस की माँ को मारा, ये आदमी है, इसको जला डालने की कोशिश किया। लाश वाटता है तुम्हारा? साहब मैं बैठ जाऊंगा इधर जब तक ये अरेस्ट करते हो। ये हिंदू का जीना मुश्किल कर दिया है। मालवनी मतलब पाकिस्तान तो नहीं हुआ ना? आपकी दिशा भूल कर रहा है। पिछले मीटिंग में भी दिशा भूल किया इससे। इसकी क्या मजबूरी है सर? क्या कर सकते हैं? मला आत्ता आवाज पाहिजे तो रक्षा हॉस्पिटल मधून। काय झालं सांगा सर। मी मागे